नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज जे काही कामकाज झालेलं आहे त्यानंतर उद्या निफ्टी, बँक निफ्टी आणि महत्त्वाचं म्हणजे फिन निफ्टीची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते आणि त्यामध्ये महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण काल काय चर्चा केलेली होती की मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. मार्केट व्होलेटाईल होऊ शकतं, परंतु त्या रेंजमध्ये म्हणजे जोपर्यंत मोठा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येत नाही, कन्फर्म लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत नो ट्रेड. आणि उद्यासाठी सुद्धा तेच आहे. आजचा व्हिडिओ अतिशय छोटा असू शकतो कारण का सांगण्यासारखं वेगळं असं काहीच नाही आहे. सध्या फक्त स्कॅल्पर चालू जे आहेत ना त्यांचा गेम चालू आहे. म्हणजे स्कॅल्परला एक चांगली मुवमेंट मिळते किंवा चांगला प्रॉफिट करू शकतात कारण का 1-2 कॅन्डलमध्येच मुवमेंट होती आहे. डाऊन पुन्हा अप, पुन्हा डाऊन पुन्हा अप या पद्धतीचं कामकाज चालू आहे. जे डिरेक्शनल ट्रेड करतात ना त्यांच्यासाठी सध्याला मार्केटमध्ये काहीच नाही आहे. जोपर्यंत महत्त्वाच्या लेवल ज्या आता आपण डिस्कस करणार आहोत त्या ब्रेक होत नाही, काहीही करायचं नाही आहे, फक्त पाहायचं आहे. आता काय आहे, महत्त्वाचा डेटा पेंडिंग आहे तिथून पुढे. म्हणजे अमेरिकन मार्केटमध्येही येऊ शकतात 1-2-3 दिवसामध्ये. गुरुवारी आहे त्यांचं बहुतेक आणि 10-12 दिवस राहिलेत फक्त आपल्या बजेटसाठी. मग त्यानंतर किंवा त्या मुवमेंटसाठी मार्केट स्वतःला प्रिपेअर करते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून आत्ता सध्याला थोडं सावध, क्वांटिटी रिड्यूस करा. लक्षात घ्या, क्वांटिटी कमी करा. म्हणजे कमीत कमी 50% तुमच्या क्वांटिटी घेऊन या. म्हणजे तुम्ही 10 लॉटने काम करत असाल तर 5 लॉटने काम करा. त्याप्रमाणे बाकीच्यांनी आपल्या क्वांटिटी ॲडजस्ट करा कारण मार्केटमध्ये सध्याला डिरेक्शनल ट्रेडरसाठी काही नाही आहे. आता महत्त्वाचे लेवल काय असू शकतात, काल आपण जे डिस्कशन केलेलं होतं की जोपर्यंत ॲटलिस्ट हा हाय ब्रेक होत नाही आहे किंवा खाली ही लेवल म्हणजे 250 किंवा 240ची जी लेवल आहे ती ब्रेक होत नाही आहे तोपर्यंत काही करायचं नाही आहे. आणि आज दिवसभरामध्ये कोणतीही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळालं नाही. म्हणजे अगदी 24,000वरती असणारी निफ्टी 60 ते 70 पॉईंटमध्ये पूर्ण दिवस घालवलेला आहे. आता उद्यासाठी याच लेवल मार्क करायच्यात. फक्त आता काय होतं, जेवढं जास्त कंजेशन होईल ना तेवढं मोठी मुवमेंट आपल्याला किंवा मोठी एखादी कॅन्डल पाहायला मिळू शकते. कदाचित ती उद्याची असू शकते, परवाची असू शकते किंवा त्याच्यानंतर एखाद्या दिवशी येऊ शकते, पण एक चांगली कॅन्डल येऊ शकते. फक्त इथे काय होऊ शकतं, पॅनिकमध्ये तुमचे SL घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मग ते अपसाईडचे असू द्यात किंवा डाऊन साईडचे असू द्यात, तिथे थोडं सावध राहायचं. यासाठीच आपल्याला क्वांटिटी कमी करायची. मग उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असणार आहे, ऑब्व्हियसली वरती जी लेवल आहे ती आहे 24,360 आणि डाऊन साईडची जी लेवल आहे ती 24,240 आणि त्याच्याही खाली एक जी लेवल येते ती 24,180. या 2 लेवल डाऊन साईडला खूप महत्त्वाचे असणार आहेत. मग कोणत्याही कंडिशनमध्ये त्या ब्रेक होत्यात त्यावरतीच तुम्ही ट्रेड प्लॅन करणार आहात. जर 240 ब्रेक होते ना तर इथे सुद्धा 50% क्वांटिटीनेच ट्राय करायचं. 180 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही 100% क्वांटिटीने डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. मग त्याच्यानंतर आपण अगदी 24,050पर्यंतचे टार्गेट पाहू शकतो. त्याला आता हे जे 100-125 पॉईंट आहे ते तुम्ही 60-60 पॉईंटमध्ये म्हणजे 24,120, 24,050 अशा पद्धतीने डिवाईड करू शकता. 24,050च्या खालची डाऊन साईड सध्या दिसत नाही आहे. मार्केटमध्ये कितीही प्रेशर आला ना तरी मार्केट खाली जायला तयार नाही. अपसाईड नाही आहे, परंतु मार्केट त्याच जागेवरती होल्ड करण्याचा प्रयत्न होतो. अपसाईडला काय आहे, जसं 24,360 ब्रेक होणार आहे ना तर मग मार्केटला एक रिलीफ मिळू शकतो आणि अपसाईड ओपन होऊ शकते. पण त्याच्यासाठी जे प्रॉपर अपसाईड किंवा डायरेक्शनल ट्रेड आहे ना तो 24,420च्या वरती. म्हणजे इथे सुद्धा हे जे 60 पॉईंट आहेत ते थोडे ट्रिकी असू शकतात आणि इथे सुद्धा हे 60 पॉईंट जे आहेत ते ट्रिकी असू शकतात. म्हणजे 360 ते 420 आणि इथे 240 ते 180 हे ट्रिकी असू शकतात. म्हणजे हा पूर्ण झोन ट्रिकी आहे. याच्यामध्ये तुम्हाला छोटं मोठं प्रॉफिट करता येत असेल तर करा, अदरवाईज काहीच नका करू. फक्त शांत राहा, मार्केट बघा. याच्या वरती ज्यावेळेस निघेल डेफिनेटली कॉलमध्ये बसा. याच्या खाली जेव्हा निघेल त्यावेळेस पुढचा ट्रेड प्लॅन करा. मध्ये काहीही करायचं नाही आहे आणि हेच सध्याला मार्केटचं ही सांगणं आहे. त्यामुळे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न इथे करायचा नाही आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय झालं, बँक निफ्टीमध्ये तर काल आपण लेवल डिस्कस केलेले नव्हते. काल फक्त एक ट्रायंगल डिस्कस केलेलं होतं. अगदी थोडक्यात हे करूयात. वरतून येणारा ट्रायंगल या पद्धतीने होता आणि डाऊन साईडचा ट्रायंगल या पद्धतीने होता. काल तिथे एक्सप्लेन काय केलेलं होतं, ब्रेक झाला तर या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करा. सुरुवातीला SL गेला, मार्केट वरती आलं, वाट पहा, पुन्हा ब्रेक होताना पुन्हा ट्रेड घ्या, पुन्हा ब्रेक होताना पुन्हा ट्रेड घ्या. म्हणजे तुम्हाला इथे फायनल ट्रेड असेल किंवा पहिला ट्रेड असेल इथे दोनदा तुम्हाला टार्गेट मिळालेलं असेल किंवा छोटं मोठं प्रॉफिट झालेलं असेल. पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा काहीही मोठी मुवमेंट झालेली नाही आहे. आता 52,300 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी जर तुम्ही आपलं विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर तो एकदा पाहून घ्या. मी तिथे एक्सप्लेन केलेला आहे की 52,300चा इम्पॉर्टन्स काय आहे, 52,000चा इम्पॉर्टन्स काय आहे आणि वरती 53,000 ब्रेक होणं किती गरजेचं आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून बँक निफ्टीमध्ये सध्या प्रेशर आहे. निफ्टी वीक नाही आहे पण बँक निफ्टी थोडीफार वीक दिसते ॲटलिस्ट चार्टवरती तरी. मग उद्यासाठी ही जी रेंज आहे ती महत्त्वाची असणार आहे. डाऊन साईड 52,300 ब्रेक झालं तर तुम्ही एक पुट ट्राय करू शकता किंवा शॉर्ट पोझिशन जे काही तुम्ही करत असाल ती ट्राय करू शकता. 52,050 किंवा 52,060, 52,075 हे जे आहे ते तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं आणि त्याखाली मग 51,800पर्यंतचा प्रवास, 51,800, 51,750पर्यंतचा प्रवास तुम्ही पाहू शकता. अपसाईड काय असू शकते, जोपर्यंत 52,700, पण 52,700 नंतर लगेच अपसाईड नाही आहे तर 52,800 म्हणजे 100 पॉईंट थोडं ट्रिकी असू शकतो. इथे वाट पाहू शकता किंवा इथे 30% क्वांटिटी आहे आणि उरलेल्या 70% क्वांटिटी
52,800च्या वरती या पद्धतीने ट्राय करायचे. ह्या 70-30 कोणत्या आहेत? आपण ऑलरेडी 50% क्वांटिटीनेच काम करणार आहोत. म्हणजे तुम्ही 10 लॉट काम करत असाल तर 5 लॉटने तुम्ही इथे काम केलं पाहिजे आणि मग त्यामध्येही तुम्ही 30-70 करायचं आहे. 52,800च्या वरती 53,050 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं. त्यानंतर 53,300 आणि मग 53,500साठी 53,500 उद्या येण्याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु 53,500साठी तुम्ही प्रिपेअर राहू शकता. नेक्स्ट डे म्हणजे उद्या किंवा एक्सपायरीच्या दिवशी मग तुम्हाला पाहायला मिळेल. पण यासाठी गरजेचं काय आहे? 52,800च्या वरती मार्केटने सस्टेन करणं, तरच तुम्हाला अपसाईडच्या लेवल पाहायला मिळतील. हेच कालही एक्सप्लेन केलेलं होतं, हेच विकली ॲनालिसिसमध्ये. जोपर्यंत याच्या बाहेर पडत नाही ना, वेगळं ॲनालिसिस काहीही असणार नाही आहे. याप्रमाणेच आपल्याला फॉलो करायचं आहे. इंटरेस्टिंग असू शकते उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी. काल जी मिडकॅपची एक्सपायरी एक्सप्लेन केलेली होती ना, अगदी प्रॉपर ट्रेड आपल्याला तिथे मिळालेलं आहे. काल जी लेवल डिस्कस केलेली होती ती होती 12,440 आणि जसं आज 12,440 ब्रेक झाली पहा. ही जी लेवल ब्रेक झाली ना, सुरुवातीला ब्रेक झाली, परंतु फक्त वीक खाली गेले, क्लोजिंग आले नाही. पण जसं क्लोजिंग आलं ना, तर जे टार्गेट आपण डिस्कस केलेलं होतं 12,360 असेल किंवा अगदी 280-300पर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला. अगदी 300चं टार्गेट आलं नाही, परंतु 319पर्यंत जाताना पाहायला मिळालं. आणि इथे जे पुट आपण ट्राय केलेले होते ते अगदी 3 ते 4 पट होताना पाहायला मिळालेले. अगदी तीच संधी तुम्हाला उद्या फिन निफ्टीमध्ये मिळू शकते. आता फिन निफ्टीमध्ये पहा, 2-3 दिवस झाले, 1-2 दिवस मागचे एक छोट्याशा रेंजमध्ये मार्केट काम करते. फिन निफ्टीमध्ये याच्या बाहेर नाही. निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात, फक्त मिडकॅप एक थोडं डिरेक्शनल आहे, परंतु निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी एकाच रेंजमध्ये आहेत. मग उद्या महत्त्वाची लेवल जी असणार आहे ती आहे 23,680 आणि जी डाऊन साईडची लेवल आहे ती आहे 23,500. राऊंड फिगर सांगतोय, 5-10 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. खरं तर 520च्या खालीच तुम्हाला ट्रिगर होईल, परंतु आपण 500 सेफ साईड 500 ठेवणार आहोत. म्हणजे इथे सुद्धा जवळजवळ 150 ते 250 पॉईंट काहीच नाही आहे मार्केटमध्ये. तुम्ही इथे काय करू शकता? इथे येऊन जर रिव्हर्सल येते तर एक ट्रेड प्लॅन करू शकता. यात हे टार्गेट असू शकतं, त्यालाही 2 ते 3 मध्ये डिवाईड करा. छोट्या जागेवरती प्रॉफिट बुक करत राहा, स्टॉप लॉस ट्रेल करत राहा. किंवा इथे सुरुवातीला मिळतोय तर या पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता. जसं इथे पाहायला मिळतंय अपसाईड डाऊन साईड, अपसाईड डाऊन साईड, पुन्हा अपसाईड, त्या पद्धतीने. 23,80 जर ब्रेक होतं, 23,680 जर ब्रेक होतं ना, तर अपसाईडची एक चांगली मुवमेंट, म्हणजे जवळजवळ 150 पॉईंटची मुवमेंट आपल्याला याच्यावरती 125 ते 150 पॉईंट, म्हणजे 23,800, 820चं टार्गेट. हा जो काही गॅप झालेला आहे ना, अगदी 820, 830पर्यंत तो फील होताना पाहायला मिळू शकतो. आणि फिन निफ्टी तुम्हाला माहिती आहे एक्सपायरीच्या दिवशी एक वाईल्ड मुवमेंट देते आणि अतिशय कमी वेळात ही मुवमेंट तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आणि मग एक्सपायरीचे जे ऑप्शन आहेत ना, ते अगदी 5, 6 किंवा 10 पटसुद्धा होताना पाहायला मिळणार आहे. फक्त ते किती वाजता होते यावरती जास्त अवलंबून असणार आहे. म्हणून 680च्या वरती डिरेक्शनल ट्रेड आणि खाली 500च्या जर ब्रेक होते, 500 ब्रेक होते 23,500, तर मग अगदी 23,420 असेल किंवा 23,350 असेल, इथपर्यंतचे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. उद्या सगळ्यात जास्त शक्यता आहे फिन निफ्टीमध्ये एक मुवमेंट येण्याची. कारण का 2-3 दिवस एक्सपायरीच्या अगोदर जर एका रेंजमध्ये राहते ना, तर एक मोठी मुवमेंटची आपण फिन निफ्टीकडून अपेक्षा ठेवू शकतो. बाकी मधल्या लेवल कोणत्याही डिस्कस करत नाही आहे. 680 अगदीच तुम्हाला सेफ टार्गेट ठेवायचं असेल तर मग 730, 720 ठेवू शकता. त्यानंतर 780, 800 आणि मग 840 अशा पद्धतीने 3 याच्यामध्ये डिवाईड करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रॉफिट बुक किंवा स्टॉप लॉस ट्रेल करणं सोपं जाणार आहे. जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि त्या अगोदर विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहून घ्या आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.